आता आपण बघूया 10च्या 25 बातम्या। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारचे आदेश। 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा। विभागीय आयुक्तांमार्फत पंचनामे सादर करण्याचे आदेश। भंडारा जिल्ह्यातील घाणोड गावात ट्रॅक्टरच्या सहाय्याने गरोदर महिलेचे रेस्क्यू। ट्रॅक्टरच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून महिलेला सुखरूप बाहेर काढलं। गोंदियातील शिरपूर धरणाचे 7ही दरवाजे उघडल्याने नदीच्या प्रवाहात वाढ। बाग नदीवरील पुलावरून जाताना ट्रॅक्टर वाहून गेला। सुदैवाने चालक बचावला। जळगावमधील हातनूर धरणाचे 18 दरवाजे 1 मीटरने उघडले। धरणातून 34,992 क्युसेक्सने विसर्ग। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरालगतच्या उमा नदीला पूर। पात्र सोडून पुराचं पाणी शेतात। नदीकाठावरील शेतीचं मोठं नुकसान। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा नदीला पूर। सावर्डे मांगले पूल पाण्याखाली। सांगली कोल्हापूरला जोडणारा एकमेव पूल वाहतुकीसाठी बंद। कोल्हापुरात मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका। विद्यापीठाच्या 23 आणि 24 जुलैला होणाऱ्या परीक्षा स्थगित। 2024-25 वर्षात शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा। जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ। कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा थांबवला। स्थानिक विभागाध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मागणी। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर सध्या कुठलीही कारवाई नाही। आगामी निवडणुकांमध्ये तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता। गेवराई तालुक्यात ओबीसी आमदार निवडून आणा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं गेवराईतील मेळाव्यात आवाहन। वसंत मोरे धमकी प्रकरणी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबरांचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र। धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी। धमकी देणारा साईनाथ बाबरांचा कार्यकर्ता असल्याचा मोरेंचा आरोप। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा जामीन कोर्टाकडून नामंजूर। मनोरमा खेडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शेतकऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी कारवाई। प्रकाश आंबेडकरांकडून छगन भुजबळांना आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण। 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात होणार। नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक। आदी प्रकल्पावर भूमिका स्पष्ट करा, ग्रामस्थांची मागणी। पुण्यात दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेचं आंदोलन। सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कुटुंबही रस्त्यावर। कोर्टाच्या आदेशाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार। माझी लाडकी बहीण योजनांचा लाभ अंगणवाडी सेविकांना मिळणार। उदय सामंत यांचं विधान। जळगावमध्ये पोषण आहाराचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा उघडकीस। नशिराबादमध्ये अंगणवाडी पोषण आहारात आढळला मेलेला उंदीर। मला घरी बोलावून धनंजय मुंडेंनी दम दिला होता। गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बनवू नको असं धनंजय मुंडे बोलले होते। शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुखांचा आरोप। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही सहभागी होता येणार। 58 वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांवर आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर बंदी होती। संघटन मजबूत करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू। राज्यातील 778 मंडळांमध्ये नव्यानं प्रभारी नेमले जाणार। जिल्हा आणि मंडल पातळीवर पक्षीय अधिवेशन घेतलं जाणार। मनसेकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। राज ठाकरेंकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात। मनसे निरीक्षकांनी जिल्हानिहाय अहवाल राज ठाकरेंना दिला।